जळगावात कृषीमित्र पदाच्या भरतीच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत ऑनलाईन अर्ज करताना 25,000 रुपये मानधनाचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. मात्र परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर हॉल तिकीट न देता नोकरीऐवजी कृषी उत्पादनांची विक्री करून कमिशन मिळेल अशी माहिती देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यास नकार देत परीक्षा शुल्क परत करण्याची आणि संबंधित कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत परीक्षा केंद्रावरच जोरदार गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस आणि जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कृषी विभागाने या भरती प्रक्रियेत महाराष्ट्र शासनाच्या नावाचा गैरवापर झाला आहे का याची चौकशी सुरू केली असून संबंधित संस्थेकडून कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. कागदपत्रे बनावट आढळल्यास संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनीही फसवणुकीबाबत स्वतंत्रपणे पोलिसांत तक्रार दाखल करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संबंधित कंपनीच्या समन्वयकाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. महात्मा फुले कृषी विकास केंद्र संभाजीनगर नावाखाली कृषी मित्र म्हणून फॉर्म भरायला लावले होते. त्यासाठी ते मानधन तत्वावरती नेमणूक करणार होते प्रत्येक गावातून एक कृषी मित्र म्हणून. आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला यामध्ये शेतकऱ्यांना योजनांची माहिती द्यावी लागेल, काहीतरी समस्या असतील शेतकऱ्यांचे सोडवाव्या लागतील, पिकांविषयी माहिती द्यावी लागेल. त्यासाठी 10वी त्यांनी हा क्रायटेरिया घेतला होता. आणि जेव्हा आम्ही इथे एक्झाम द्यायला आलो तेव्हा त्यांनी सांगण्यात आलं की असं मानधन वगैरे तुम्हाला काही मिळणार नाही, तुम्हाला सरळ सरळ प्रोडक्ट विकावे लागतील आणि त्यात तुम्हाला 25% कमिशन देण्यात येईल. आता आम्हाला सांगा साहेब की 10वी जे क्रायटेरियावाले आहे ते हे प्रोडक्ट विकणार कसे काय कृषी विभागाचे? त्यासाठी BSc ॲग्री किंवा कृषी डिप्लोमा लागतो. आणि समजा एखाद्या शेतकऱ्याचं ह्यामुळे नुकसान झालं तर जबाबदार कोण? हे तर हातवर करून देणार आम्ही गावातले रहिवासी, आम्हाला त्रास होणार. आणि हे पूर्णतः प्रक्रिया त्यांनी चुकीची राबवली. यात त्यांनी आम्ही कुठेच उल्लेख केला नव्हता की आम्ही तुम्हाला कमिशन देऊ किंवा तुम्हाला प्रोडक्ट विकावे लागतील. सरळ सांगितलं होतं की तुमची कृषी मित्र म्हणून नेमणूक होईल. आमची फसवणूक झाली. आपलं नाव? कौशल सोपान महाजन, राहणार रावेर, जिल्हा जळगाव. होती आणि कृषी विभागाशी संबंधित एक प्रोडक्टच्या बाबतीत विद्यार्थ्यांची तक्रार आहे. नेमकं काय प्रकरण आहे संपूर्ण? मान्य जे विभागीय कृषी सहसंचालक यांचं एक पत्र प्राप्त झालं. त्यामध्ये असं म्हटलं होतं की महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अशी परीक्षा होत आहे. एक महात्मा फुले कृषी विकास मंदिर छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत होत आहेत आणि त्याच्यामध्ये कृषी मित्र असं म्हटलेलं आहे आणि मानधन तत्वावर आहे असं एक कळालं. त्या अनुषंगाने आम्ही इथं एक पडताळणी करायला आलो होतो की आपली शासनाची नाही आहे, प्रायव्हेटमध्ये आहे, याच्यामध्ये कुठेही शासनाचा उपयोग केला आहे का त्यांनी, त्या अनुषंगाने पडताळणी करायला आलो होतो. इथल्या विद्यार्थ्यांची चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही अशी फी 250 रुपये QR कोडने फी भरलेली आहे आणि आम्हाला आज परीक्षा आहे त्यासाठी आलेलो आहे. त्यांच्याशी चर्चा करताना विद्यार्थ्यांशी चर्चा केली तेव्हा ते काही विद्यार्थी म्हणायला लागले की आम्हाला इथं मानधन दिलं जाणार नाही आणि एखाद्या प्रॉडक्टचं विक्री केल्यानंतर त्याच्यापासून येणारं कमिशन आहे अशा अनुषंगाशी निगडीत हा राहणार आहे. काही विद्यार्थ्यांनी गडबड केली की आम्ही परीक्षा देत नाही वगैरे. तो त्यांचा विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन केला, त्यांनी परीक्षा कंडक्ट केली, त्यांचा एक भाग आहे. नंतर त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली, जैन नामक व्यक्ती आहे त्यांच्याशी चर्चा केली नेमकं काय आहे तर त्यांनी एक प्रॉडक्ट दाखवलं की आम्ही अशी कृषी मित्र म्हणून आमच्या संभाजीनगरची महात्मा फुले कृषी विकास मंदिर आहे, आम्हाला जिल्हा कोऑर्डिनेटर म्हणून मी आहे आणि त्या अनुषंगाने मला परीक्षा कंडक्ट करायची आहे असं सांगितलेलं. आणि परीक्षा झाल्यानंतर आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला एक क्रॉप बूस्टर या नावाचं प्रॉडक्ट आम्ही सगळ्यांना देणार आहोत. मग त्या अनुषंगाने कायद्याचा विचार करता आपण त्यांच्या परीक्षा कंडक्ट करायला त्यांना त्यांची मुभा दिली. त्यांची ती प्रक्रिया असेल आपल्याला कल्पना नाही त्याबाबत, परंतु क्रॉप बूस्टर याबाबत त्यांना प्रॉडक्टचं माहिती मागितली कारण आपण कायद्याअंतर्गत हे प्रॉडक्ट येतं. तर त्या अनुषंगाचं त्यांच्या प्रॉडक्टबाबत लायसन आणि इतर विक्री परवान्याबाबत माहिती मागितलेली आहे. ते आल्यानंतर तदनंतर आपण कारवाई करू. तत्पूर्वी आपण ह्यांचं एक नमुने तपासणीसाठी काढणार आहोत. पुढे जाऊन ह्या अनुषंगाने काय निघतं काय नाही आहे त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करता येईल. जर काही बनावट प्रकार निघाला तर गुन्हे दाखल होणार आहे. त्या अनुषंगाने आता आपलं विश्लेषण अहवाल येईल त्या याच्यावर आपल्याला निर्णय घेता येईल. याबाबत कोणाची तक्रार आपल्याला प्राप्त झाली होती का? नाही, तक्रार नव्हती. आम्हाला आमचे विभागीय कृषी सहसंचालक यांच्यामार्फत पत्र प्राप्त झालं होतं. अशी एक्झाम होत आहे तिथं फक्त कृषी विभागाचं नाव किंवा शासनाचं नाव घेऊन एक्झाम होते एका कंडक्ट. हे बघा, एक्झाम कंडक्ट करताना शासनाचं नाव किंवा इतर कोणत्याही बाबी नव्हत्या,
फक्त प्रॉडक्ट विकताना त्यांनी हे प्रॉडक्ट विकत होते, म्हणजे ज्या विद्यार्थी जे आले प्रशिक्षणार्थी त्यांना एक प्रत्येक प्रशिक्षणार्थीला देणार आहेत असे प्रशिक्षणार्थींनी सांगितले आणि त्यांचे जिल्हा कोऑर्डिनेटरनी सांगितले, त्यानुसार याचा नमुने काढण्यात आले.